नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। पंढरपूर तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक राजकीय घडामोडी घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्याचाच एक भाग म्हणून निवडणुका जाहीर झाल्यापासून या तालुक्यामधली राजकीय स्थित्यंतर कशी राहणार, कोण कुणाबरोबर युती करणार, कुणाची आघाडी कुणाबरोबर होणार, या संदर्भात मतदारांच्या मध्ये आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा आपल्याला पाहावयास मिळत होत्या। पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अभिजित पाटील यांच्या हाती गेली आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानुसार त्यांचे बंधू समाधान काळे आणि पूर्वाश्रमीच्या शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जे विधानसभेच्या निवडणुकीपासून पक्षीय राजकारणापासून 4 हात लांब आहेत, गणेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी केली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। या राजकीय घडामोडीनंतर या निवडणुकीपासून पक्षीय राजकारणापासून थोडेसे दूर असणारे भगीरथ भालके, ज्यांच्या पत्नी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत, त्या प्रणिती भालके, आणि पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात त्यांनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवलेली होती, ते भगीरथ भालके या निवडणुकीमध्ये काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं। माध्यमांमधून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधून अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची युती होण्याची शक्यता सांगण्यात येत होती। परंतु निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भगीरथ भालके यांच्या काही समर्थकांनी पंढरपूर तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद व 16 पंचायत समिती गणापैकी काही ठिकाणी स्वतंत्ररित्या उमेदवारी दाखल केली होती, तर अभिजित पाटील यांनी गोपाळपूर आणि कासेगाव गट वगळता जिल्हा परिषदेच्या इतर ठिकाणी आपले एनसीपीचे उमेदवार उभा केले होते। त्यामुळं ही लढत आता अभिजित पाटील विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी होईल अशी शक्यता तयार झाली असतानाच आज अचानकपणानं पंढरपूर तालुक्यामधील भालके आणि पाटील, अभिजित पाटील आणि भगीरथ भालके गटाची युती झाल्याची घोषणा त्या दोघांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहे। त्यामुळं आता पंढरपूरच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। पण या घटना घडत असतानाच आणखी एक महत्वाची राजकीय घडामोड पंढरपूर तालुक्यामध्ये झाली आहे। त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे वसंतराव देशमुख यांनी मात्र या युतीकडे पाठ फिरवलेले आहे। उलट हा अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांचा पोरखेळ असून त्या युतीशी माझा संबंध नाही, मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या गटातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत, अशी प्रतिक्रिया वसंतराव देशमुख यांनी दिल्यामुळं पुन्हा एकदा गटबाजीच्या राजकारणाचं प्रदर्शन पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। वसंतनाना देशमुख, जे मोहिते पाटलांचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जातात आणि त्यांनी कासेगाव गटामध्ये स्वतंत्ररित्या आपले उमेदवार उभा केलेले आहेत, त्यामुळं या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे पदाधिकारी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये या निवडणुकीच्या रिंगणात उतरतानाचं चित्र आपल्याला तालुक्यामध्ये बघायला मिळत आहे। एकंदरीतच या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अभिजित पाटील यांच्याकडे सत्तेचं किंवा तिकिटाचं वाटप करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सोपवली आणि त्यानुसार अभिजित पाटील यांनी पक्षीय राजकारणाचा फारसा विचार न करता स्थानिक राजकारणामध्ये सोयीच्या लोकांना बरोबर घेत, तर स्थानिक राजकारणात आपल्याला विरोध करणाऱ्या पक्षातील लोकांना डावलत तिकीट वाटपाचे निर्णय घेतले। त्यामध्ये कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनाही तिकीट वाटपामध्ये डावलण्यात आलं, तर माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील देशमुख, जे मोहिते पाटलांचे समर्थक होते, त्यांना देखील डावलण्यात आलं। तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनसीपीची उमेदवारी लढवलेल्या मिनल साठे यांना देखील या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तिकीट देण्यापासून डावलण्यात आलं। उलट तुम्ही जिल्हा परिषदेच्या मानेगाव गटातून लढणार असाल तर
माढा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढणार नाही असे मला स्टॅम्पवर लिहून द्या, असे मागणी अभिजित पाटील यांनी साठे यांच्याकडे केल्याची ही चर्चा संपूर्ण माढा तालुक्यामध्ये सुरू आहे. एकंदरीतच काय तर पक्षीय राजकारणामध्ये ऐन वेळेला शेवटच्या आठवड्यामध्ये भालके आणि परिचारक गट एकत्र आल्यामुळे आता भालके यांच्या बाजूनं निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलेले काही उमेदवार, तर पाटील यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी उतरलेले काही उमेदवार, या दोन्ही गटाच्या उमेदवारापैकी कुणाला ऐन वेळेला थांबावं लागणार म्हणजे तर आता उमेदवारी मागे घेता येणार नाही, परंतु पाठिंबा द्यावा लागणार, हे पाहणं या निवडणुकीच्या निमित्तानं महत्वाचं आहे. वाकरी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कल्याणराव काळे यांचे धाकटे बंधू आणि नुकतेच एनसीपी मधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये संग्राम गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड या निवडणुकीमध्ये आहेत. तर बागल यांच्याकडून देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवण्यात आलेला आहे. खरं तर वाकरी जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपावरूनच भालके आणि पाटील यांची युती काहीशी रखडल्याची चर्चा तालुक्यात आहे. भालके समर्थक संग्राम गायकवाड आणि पाटील समर्थक बागल यांच्यापैकी कुणाला थांबवायचं हा पेच त्या दोघांच्या समोर निर्माण झालेला असल्यामुळं ही उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया रखडलेली होती. पण आज दोन्ही नेत्यांनी आपण एकत्रित निवडणूक लढवणार आहोत अशी जरी घोषणा केली असली तरी कोणते उमेदवार निवडणूक रांगणात राहणार आणि कोणते उमेदवार पाठिंबा देणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. वाकरी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये ही जागा अभिजित पाटील यांच्या गटाच्या बागल या उमेदवाराला देण्यात आल्याची तालुक्यात चर्चा आहे. त्यानुसार आता भालके समर्थक संग्राम गायकवाड हे ऐन वेळेला ज्यांनी 2-3 महिन्यापासून निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणानं तयारी केलेली आहे, साम दाम दंडभेद या युद्धनीतीचा वापर करत ते या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, ते ऐन वेळेला आपली उमेदवारी थांबवून बागल यांच्या पाठीशी उभारणार का पुन्हा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणार यावरतीच वाकरी जिल्हा परिषदेच्या गटाचा निकाल अवलंबून राहणार आहे. या सगळ्या तालुक्यातील घडामोडी आणि युती आघाडीच्या राजकारणाचं सविस्तर वृत्तांत आम्ही आपल्यापर्यंत पोच करणार आहोत. त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.